संगमनेर शहर आणि उपनगरातल्या तकलादू रस्त्यांची दुर्दशा पहिल्याच पावसानंतर उघडी झाली आहे. निवडणुका जवळ आल्या की नागरिकांना आश्वासनं देत रस्त्याच्या कामांचा धडाका सुरू होतो. मात्र वेळ येताच या रस्त्यांच्या कामांचा फोलपणा सिद्ध होतो. शहरातील अनेक रस्ते खड्ड्यात शोधावे लागतायत. नगरपालिका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागात मात्र रस्त्यांच्या कामावरून टोलवाटोलवी सुरू झाली आहे. अकोले नाका ते 132 वीज उपकेंद्रापर्यंतचा संपूर्ण रस्ता खड्डेमय बनलाय, तर सदैव वर्दळीचा असलेल्या श्रमिक मंगल कार्यालयासमोरच्या रस्त्याची अक्षरशः वाट लागली आहे. पहिल्या पावसानंतर रस्त्यावर मोठं पाणी साचल्यानं तलाव सदृश्य दृश्य दिसून आलं, तर या पाण्यामुळे खड्ड्याचा अंदाज येत नसल्यानं अपघातांची मालिका सुरू झाली आहे. दुचाकी स्वारांची खड्डे चुकवताना कसरत होते, तर काहींना चक्क लोटांगण घालण्याची वेळ आली. दरम्यान या रस्त्यावर दुभाजक टाकण्यात आल्यानं रस्त्याचा एक भाग जरा बरा असल्यानं वाहन चालक चुकीच्या बाजूनं सर्रास आपली वाहनं हाकतात. त्यामुळे देखील अपघात वाढलेत. या रस्त्याची जबाबदारी स्वीकारून पावसाळ्यापूर्वी रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम व्हावं अशी मागणी वाहन चालकांकडून होते. गाड्यांचा ॲक्सिडेंट होत आहे, तरी नगरपालिकेचंही लक्ष नाही, तिकडं PWDचंही नाही आहे. आणि नेमकं आहे कोणाकडं, याला वाली कोण आहे? कोणीच नाही. तर परिसरातील नागरिकांच्या वतीनं सामाजिक कार्यकर्ते दत्ता कासार यांनी या समस्येकडे लक्ष वेधलंय. संगमनेर शहरातील बाहेरील रस्त्याच्या परिस्थिती अत्यंत दुर्दैवी आणि नाजूक झालेली आहे. पेटीट शाळेचा कॉर्नर ते MSCBच्या ऑफिसपर्यंत खड्ड्यात रस्त्यात खड्डे हे समजत नाही. त्यात कालचा पाऊस झाल्यामुळे श्रमिक मंगल कार्यालयाचा परिसर ते पेटीट कॉर्नरपर्यंत पूर्ण पाण्याचे तळेच भरलेले. या ठिकाणी हा जो विठ्ठल मंदिराचा जो परिसर आहे, आम्हाला या परिसरामध्ये दिवसातून 2-3 तरी ॲक्सिडेंट होताना दिसतात. येणाऱ्या माणसाला खड्ड्याचा अंदाज येत नाही, पुढच्याची गती त्या खड्ड्यामध्ये समजत नाही आणि या खड्ड्यांमुळे या ठिकाणी ॲक्सिडेंट होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आमच्या या परिसराच्या सर्व नागरिकांच्या वतीने या सार्वजनिक बांधकाम विभागाला एक कळकळीची विनंती आहे की हे खड्डे तुम्ही त्वरित लवकर बुजवावे, जेणेकरून पुढे पावसाळा आहे आणि पावसाळ्यामध्ये जर हे खड्डे बुजवले नाही तर हे खड्डे आता जे 2-2, 3-3 फुटाच्या अंतरावर पडलेले हे आणखीन पुढे पडल्याशिवाय राहणार नाही. या रस्त्याच्या एका भागाचीच वारंवार दुर्दशा का होते याचाही संबंधितांनी शोध घ्यावा, या मागणीनंही चांगलाच जोर धरलाय. सी मूव्हीज अँड न्यूजसाठी कॅमेरामन सुखदेव गाडेकर, संगमनेर.